पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. काय यस टाइम अलर्ट. पहिला चेंडू आडव्या बॅटनं या ठिकाणी प्रहार केलाय डीप मध्ये मिड विकेट. विकास पावशे यांना आपण पाहतोय चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा. एका बाजूने जर आपण विचार केला तर जय हनुमान 111 बामाली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वीरा 11 खिडकाली हा संघ खेळताना आपण पाहतोय. मनोज शेट घरत आणि पुरस्कृत केलेला हा संघ. यस मनोज शेट घरत यांच्याकडून पारितोषिक देखील आहे. बॅक टू बॅक 360 साठी 5000, 34 साठी 3000 आणि प्रेक्षकांनी रेलिंगच्या बाहेर कॅच पकडली तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. मी मनोज शेट घरत यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मजा येईल मॅचमध्ये. शक्तीने जबरदस्त बॅटिंग केली होती. दोस्ती चषक दुपारी मात्र संध्याकाळच्या सत्रापासून आता सलग या स्पर्धेमधला दुसरा सामना ते खेळतात. 2 धावा आहेत बामल विरुद्ध खिडकाई. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार बॅटिंग आणि बॉलिंग देखील आपण पाहिली होती शक्ती पाटील यांची. जिथे संघ थोडासा अडचणीत होता. सुरुवात चांगली झाली त्यानंतर कमबॅक गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर मागच्या मॅच मध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म ह्या मॅच मध्ये देखील अपेक्षित असेल त्यांच्या चाहत्यांना. फटका लाजवाब आहे. चेंडू चालला हवाई सफर सीमारेषा पार. दमदार षटकार. कानादादा साळुंखे यांच्याकडून नावाई संघ जो मागचा मॅच मध्ये जिंकलेला आहे. सो त्यांच्या गावातील कोणी जी चिमुरडी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पारितोषिक येते त्याचबरोबरीने अनिल पाटील यांच्यासाठी नील सुनील पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल अनिल पाटील यांना. परंतु शक्ती पाटील यांच्याकडनं दमदार षटकार पाहायला मिळालाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट मॅच हेडुटणे संघ आणि त्यांच्या विरोधात नावाळी संघ या दोघांमध्ये असेल. दोघं रेडी राहायचं आहे. परंतु इथे दमदार बॅटिंग हवाई हल्ले सध्याच्या घडीला शक्ती पाटील आज बरसतोय. आज संघ खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा अडचणीत आणि तिथे मात्र हा खेळाडू उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. आज दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ मालिकावीरचा किताब पटकावला. त्यानंतर तोच फॉर्म घेऊन तो हा खेळाडू इथे दाखल झाला. मागच्या मॅच मध्ये देखील दमखम दाखवणारा त्याचा खेळ आपण पाहिला आणि ह्या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीनं आक्रमकतेनं त्याचे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जवाब बॅटिंग या 6च्या मदतीनं धावफलक 15 या आकड्यावरती. ज्या संजय भोईरनं पहिल्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. त्याच्या विरोधात हे प्रतिहल्ले वाईट बॉल दडपण आपण पाहू शकाल. कारण जर विचार केला तर ज्या खेळाडूनं अतिशय दमदार बॅटिंग केले त्याच्यासमोर गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नाहीये. या शक्तीच्या रडार मध्ये द्यायचं नाही. वाचण्यासाठी ऑफस्टंपचा फार बाहेर बॉल टाकला होता. फुल टॉस बॉल आता लॉप केला. फटका फासलाय की काय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. मोठी मछली जाल मध्ये असं म्हणावं लागेल. शक्ती पाटील यांचा खेळ संपुष्टात. पहिला धक्का खिडकाली टीमला. स्वर्गीय संतोष पावशे यांच्या स्मरणार्थ पंकज पावशे यांच्याकडनं सलग जर 3 विकेट जर गोलंदाजानं प्राप्त केले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. तर पारितोषिक लावतावेळी विनंती असेल प्रत्येकाला की पारितोषिक एकच वेळेला अनाउन्स करण्यात येईल ही आणि पारितोषिक लिहून पाठवलं तर बरं होईल जेणेकरून आपलं नाव प्रॉपर प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं जाईल. सो थँक्यू. फलंदाज बाद झाला. महत्वपूर्ण फलंदाज नवीन फलंदाज आता विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 91 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार राहिली शक्तीची परंतु त्या शक्तीला बाद केलंय ते संजय भोईरनं. महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला जरूर त्याने मिळवून दिली आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका ही नम्र सूचना. आणखी टाइम अलर्ट. पहिला चेंडू
डिलेवर झाल्यानंतर वेळेची नोंद केली जाते आणि ठीक 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला हे सत्र कंप्लीट करायचं आहे, कारण की ही मॅच 4 षटकांची आपण पाहतोय. पहिलं षटक सध्याच्या घडीला पॉवर सर्कलचा संजय भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला बॉल गुडलेनचा वापर. तदनंतर जर आपण विचार केला तर ह्या वेळेस फारसा वाउस नव्हता ह्या बॉलमध्ये, खाली राहणारा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 16 ही धावसंख्या बॅटिंग करत असताना टीम खेड खाली. एका षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरे षटक गोलंदाजीसाठी विष्णू पावशे यांना आपण पाहू शकाल. यस, मनोज शेठ गरत यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रेक्षकांना रेलिंगचा भाग जर झेल त्यांनी पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि त्यांचा फलंदाज 360 साठी 5000 आहे. 3-4 साठी 3000 त्यांनी लावलेले आहेत. अनिल शेलार यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. 3-6 ला 1000, 3 चौकाला 1000. इथे देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. बॉलला अडवलंय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. मॅच मध्ये कुठेतरी बामली संघाच्या पद्धतीने फिल्डिंग करत आहे. तो आत्मविश्वास आपल्याला फिल्डर्स कडून पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न होता. कॅच ड्रॉप झाला. षटकामध्ये जास्त आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट करून एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार चौकार. हा चौकार. खर तर डबल माइंडेड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की झेलवरती जायचं, त्यानंतर अनुमान लावला की झेल कठीण आहे आणि तिथे द्विधा मनस्थितीमध्ये बॉल निघून गेला सीमारेषा पार. धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 21 धावा स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 2 चेंडू या षटकातील समाप्त झालेत विष्णू पावशे यांचे. चांगला चेंडू. इथे मात्र अपील आपल्याला पाहायला मिळते, परंतु पंच तटस्थ आहेत. त्या ठिकाणी पंच दर्शवतायत की जी बॅट त्या ठिकाणी ग्राउंडिंग झाली त्या बॅटचा तो आवाज आहे, ही सूचना सध्याच्या घडीला जरूर पंच देखील करतायत. एका आपल्याला पाहायला मिळतो तो आपल्याला रवी त्यांचं जास्त वेळ आपण खर्च करता, प्रत्येक बॉल नंतर इतकासा वेळ आपण खर्च करू नका, ही सूचना असेल. राऊंड द विकेटनं हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय. अप्रतिम फटका. अगदी स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षण लाजवाब झालं. एकाच ऍक्शननं विकास पावशेनं बॉल अडवला आणि तदनंतर तो बॉल फेकी करण्यात आलाय. आपण याच गोष्टीची चर्चा करत होती की फिल्डिंगचा स्टँडर्ड या मॅच मध्ये बामलीचा फिल्डर पाहायला मिळतो. आणि तो हॅलो काय रे इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. इट इज अ मॅक्सिमम. 6 धावा जोडल्या जातील त्या बॅटिंग करणाऱ्या टीम खेडकालीच्या खात्यामध्ये.
फिल्डिंगच्या स्टँडर्ड बद्दल आपण बोलत होतो आणि लगेचच आता मिस्टेक झाले. ऍक्शन रिप्ले पहा, फुल टॉस आला आणि थेट तो मिड विकेटच्या फिल्डरचा हातात होता पण सीमारेषेच्या बाहेर. कव्हर्सला फिल्डर आहेत, पुढे आलेत आणि यावेळेला सुंदर झेल, फलंदाज बाद. एकोणतीस या आकड्यावरती हा दुसरा धक्का आपण पाहतोय. दोन फलंदाज आतापर्यंत कारण जर विचार केला तर माघारी परतलेत. जे आघाडीचे फलंदाज ज्यामध्ये आपण विचार केला तर सुरुवातीला शक्ती पाटील बाद झाले, त्यानंतर विशाल पाटील यांच्या बॅटमधून देखील प्रहार पाहायला मिळत होते. 6 बॉल 12चं योगदान त्यांचं देखील राहिलं, ते देखील बाद झाले. आता नवीन फलंदाज किरण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मधल्या फलीची ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 षटकामध्ये 29 धावा, म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची सुरुवात गरजेची होती ती सुरुवात ह्या दोघांनी देखील मिळवून दिली. त्यानंतर आता जबाबदारी असेल ती अनिल पाटील यांच्या खांद्यावरती आणि साथीनं किरण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच टीम हेडूटने आणि त्यांच्या विरोधात नावाळी संघ असेल तर दोन्ही संघाचे संघनायक आपण नक्कीच या ठिकाणी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सातत्यानं आम्ही देखील सूचना करतो जेणेकरून आपला जास्त वेळ या ठिकाणी खर्च व्हायला नको. आज थोडासा विलंब झाला. खरं तर स्पर्धा सुरुवात होती, आज उद्घाटन समारंभ सोहळा आणि तदनंतर हा वेल या ठिकाणी जरूर एक्स्ट्रा खर्च करण्यात आला. विलास पावशे इथे बॉल समोरच्या दिशेला उडवलाय परंतु तिथे एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकच धावेवरती समाधान देखील बांधलंय. जबाबदारीपूर्वक खेळ आता सध्याच्या घडीला हे 2 फलंदाज करण्याचा प्रयत्न जरूर करतील, कारण की 4 षटकामध्ये मनाशी जरूर अशा अपेक्षा असेल किमान 45 ते 50च्या आसपास आपल्याला टोटल बनवायचे आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील दमदार आहे. ज्या संघानं पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 59चा सहजगत्या पाठलाग केला होता, म्हणजे त्या संघासमोर मोठं लक्ष हे बनवणं गरजेचंच असेल. विलास पावशे पुढील बॉल आडवा बॅटने ते खिसण्याचा प्रयत्न, परंतु हवा तसा चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही तर देखील धावा 2 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दरम्यान साई भक्त मदन शेठ गोंधळी पामाली यांच्या या ठिकाणी आगमन झालेले, मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. साई भक्त मदन शेठ गोंधळी आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. खरं तर त्यांचा संघ खेळतोय, अर्थातच वामाली संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी मदन शेठ गोंधळी यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा क्रीडा स्पर्धा असो त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, 2 षटकामध्ये जास्त धावा खर्च झाल्यानंतर विलास पावशे मैदानाच्या आतमध्ये अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी करत असताना भरपूर वर्षाचा अनुभव. खरं तर ह्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य अचूक टप्पा ही विशेषतः ह्या गोलंदाजची नेहमीच आपण पाहिली आहे. इथे देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये सुद्धा गोलंदाज धावले होते. झेल त्यांच्यासाठी कठीण होता परंतु प्रयत्न लाजवाब राहिला आणि तिथे धाव कंप्लीट करण्यात येईल. सध्याच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या टचमध्ये हा संघ आपण पाहतोय आणि आज देखील त्या पद्धतीचा खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. सन्माननीय मदन शेठ गोंधळी यांचं शुभ आगमन होत असताना मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 33 धावा, 3रं षटक मार्गस्थ. फटका चांगला आहे, अगदी जागा बनवली, आपल्या फेवरेट झोन मध्ये पाठवले बॉलला, लॉंग लेग रिजनला, चेंडू सीमारेषा पार. आणि पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा. मागील बॉलवरती ज्या पद्धतीने चौकार ठोकला होता त्या कारणास्तव कदाचित फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो विलास पावशे यांचा, परंतु आता अतिरिक्त बाहेर बॉल निघाला.
पुढील चेंडू पुन्हा जागा बनवली, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतोय. खास करून स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी स्ट्रॉंगपणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता तो अनिल पाटील यांनी, की ते मिळेल ते फक्त सिंगल. तिसऱ्या षटकाचा खेळ ह्या ठिकाणी पूर्ण झाला आणि 3 षटकाखेरीसचा 39 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना एका बाजूनं जर्मन 111 बामाली संघ आपण पाहतोय. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान बुलेट ग्रुप दहादा नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025च्या पहिल्या रजनीमध्ये आपण मॅच पाहतोय. द्वितीय फेरीमधील पहिली खिडकाई अगेन्स्ट बामल्ली. मदनशेठ गोंधळी बामल्ली यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. विकेट हॅट्रिकसाठी बामल्लीचा गोलंदाजाला 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 39ला 2, 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे एक षटक बाकी आहे. पाहूयात खिडकाई टार्गेट काय सेट करतायत. अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास पावशे यांना आपण पाहतोय. 39 धावा आपण स्कोर कार्ड वरती. चला फारसा वेळ आता खर्च करू नका, ही नंबर सूचना असेल. नील सुनील पाटील यांच्याकडनं 500 रुपये. अनिल यांच्यासाठी जर चौकार षटकार ठोकला तर ते कॅश प्राइज असेल. एकंदरीत चेंडू सीमारेषा पार पाठवला तर 500 रुपयाची कमाई ते करू शकतात. त्यासाठी आता शेवटचे फक्त 6 चेंडू शेष आहेत. एकतर अगोदरच वेळ झालाय, त्यात आणखीन आपण वेळ जास्त खर्च करू नका. अंतिम षटक. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या दिशेने रवाना झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर होते, चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा सहज या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सध्या ॲव्हरेज मिळतात पण 50 पेक्षा जर जास्त जर धावा झाल्या तर चांगलं बॉलिंग युनिट जरूर खिडकाळीकडे. पण बामल्लीने बॅटिंग केली फर्स्ट मॅच मध्ये. मॅच टाईट असेल, सेकंड इनिंग मध्ये देखील मजा येणार आहे. मात्र पुढच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे तुम्हाला. इथे देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, डीप मधून मिड विकेट येईल तोपर्यंत एक तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहू शकाल. खरं तर 40+ क्रिकेट पाहता वेळी ह्या आनंदाच्या गोष्टी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. कारण की क्रिकेट सोबत ह्या ज्या काही घडामोडी घडतात ना त्या अगदी आपल्याला देखील आनंद देऊन जातात आणि तो आनंद नक्कीच आम्हाला देखील इथपर्यंत खेचून आणतो. त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतायत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांना आम्ही इन्व्हाइट करतोय. नवीन फलंदाज दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगला प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला.
42 आकड्यावरती हा धक्का लागलाय. या अगोदर जर आपण गोलंदाजीचा क्रमवारीचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये विलास पावशे यांनी अंतिम षटक फेकलं होतं. आता विकास पावशे अंतिम षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळतात. ही रणनीती ह्यामध्ये परिवर्तन जरूर दाखवलंय. नेहमीच आपल्या विरोधात खेळणारा संघ वेगवेगळा असतो, त्यांच्या अगेन्स्ट रणनीत्या ह्या बनवल्या जातात आणि तोच गेम प्लॅनिंग. चांगला चेंडू बॅट अँड पॅड मधनं हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे देखील सांगता आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक करतात गोलंदाज विकास, कारण इथे आता किरण आणि त्याचबरोबर दीपक हे दोघे अटॅक करणार आहेत. या क्षणाला ऑप्शनचा बाहेर तिथून बॉलला वळवतात. जबरदस्त बॉलिंग. 3 बॉल बाकी आहेत. पाहत खिडकाईचं टार्गेट काय सेट असेल. 42 आता. इथे देखील समोरच्या दिशेनं उडवलाय. लॉंग ऑफ आहे, पुढे सरकतील तोपर्यंत फक्त सिंगल. ज्या पद्धतीनं ह्या गोलंदाजी शैली आहे, डाव्या हातानं गोलंदाजी करतायत आणि खास करून उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते लेग ब्रेक चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवरती देखील आपण त्यांना पाहू शकाल. खरं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील ह्या खेळाडूंना नेहमी चांगली भूमिका बामल्ली गावासाठी बजावली होती आणि आता 40+ माध्यमातून ते खेळ करत असताना इथे देखील चांगला चेंडू आणि फलंदाज जरूर त्या ठिकाणी फक्त आशाभूत नजरेनं पाहत राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला जरूर ती गोष्ट पाहायला मिळेल. ऑप्शनचा फार बाहेर टाकला होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, क्रीजच्या कोपऱ्यातून टाकलाय आणि समोर देखील कोपऱ्यातच टाकला होता. इथे मात्र समोरच्या दिशेला मिडऑफच्या वरून हा चेंडू खेळण्यात आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न तर झालाय आणि पाहता पाहता धावा 2 देखील कंप्लीट होतील. 4 षटकांची ही मॅच, कारण की द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच आपण पाहतोय आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 3 गडी बाद 45 धावा. 46 धावसंख्येत आता लक्ष असेल ते टीम बामल्ली समोर. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक टीम हेडुटणे आणि त्यांच्यावर नावाळी संघ. कॅप्टन आपण यायचं आहे टॉस साठी. आदरणीय मदन शेठ गोंधळे यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत आणि बामल्ली संघाला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं साई भक्त मदन शेठ गोंधळे यांच्याकडून देण्यात येतील. आणि मी आता त्यांनाच विनंती करेन की आपल्या शुभस्य पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. हेदुटणे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला टीम पाहायला मिळते ती नावाळी. मॅच असेल 4 ओव्हरची. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजक असा कॉल मात्र यावेळेला राष्ट्रवादी चषक आणि टॉस जिंकला तो नावाळीच्या कॅप्टनने. डिसिजन सांगा फक्त तुमचा. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. नावाळी आणि त्यांच्या विरुद्ध हेदुटणे असेल पुढचा सामना. थँक्यू सो मच साई भक्त मदन शेठ गोंधळी ज्यांच्याकडून त्यांची टीम खेळते बामल्ली. त्यांच्यासाठी पारितोषिक आहे बॅक टू बॅक 360 साठी 5,000 रुपयांचं. त्वरित आपण लगेचच सेकंड इनिंग देखील सुरुवात करणार आहोत. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली टीम खिडकालीनं तर मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मनोज
4 षटकांची मॅच आहे. 45 धावा बनवल्या होत्या. 46 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. टीम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 मॅच आपण बामली आणि खिडके या दोन संघांमध्ये पाहत आहोत. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आलेली. एका बाजूला रोहिदास पावशे आणि विलास पावशे ओपनिंग पेअर आहे आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती प्रल्हाद पवार. पहिला बॉल सॉफ्ट हँडने खेळला. हवेत खेळला. एक्स्ट्रा कव्हर. हाफ चान्स होती पण कन्वर्ट करायला पाहिजे. प्रल्हाद ते हात लावल्या डोक्याला. एक्झॅक्ट आता एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने काय केलंय. आय थिंक किरण होते. किरण ठाकूर चांगले फिल्डर आहेत पण इथे काय घडलं आता हा प्रश्नचिन्ह जरूर. पण एका धावेनं अकाउंटला सुरुवात झाली. खरं तर इथे एज लागली होती परंतु चेंडू निघून जाईल तो शॉट. थर्ड मॅन रिझनला तिथे देखील सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दोन्ही फलंदाजांनी खरं तर एक एक धावेनं डावाला सुरुवात केली आणि 2 धावा स्कोर कार्डवरती. लक्ष मोठं आहे. सिंगलनं हे लक्ष कंप्लीट होणार नाही. त्यासाठी काही बॉल टार्गेट करून चौकार षटकार हे टोकावेच लागतील. मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवणारी बॅटिंग झाली होती परंतु इथे फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये विनिंग नॉक दाखवली होती तो रोहिदास या ठिकाणी बाद झालाय. हा पहिला धक्का लागला पाठलाग करणाऱ्या टीम बामालीला. यशांचा वेध या ठिकाणी घेतला होता बॉलनं. दोन्ही आकड्यावरती हा पहिला महत्वपूर्ण धक्का लागला. नवीन फलंदाज आता विकास पावशे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ह्या जोडीवरती खूप काही निर्भर असेल कारण की ही जर मॅच जिंकायची असेल तर एखादी पार्टनरशिप इथे गरजेची असेल. क्रिकेट हा खेळ खरं तर भागीदारीचा आहे. ती भागीदारी जर बिल्ड झाली नाही तर या मॅच वरती निर्विवाद वर्चस्व आपल्याला वीरा 11 खिडकालीचं देखील पाहायला मिळेल. पहिलं पिवणचं हे षटक. ज्या षटकामध्ये जास्त धावा गरजेच्या आहेत. प्रल्हाद पाटील यांच्या विरोधात आता आक्रमणाला सुरुवात तर केली आहे. इथे फटकाच चांगला आहे. प्रल्हाद पवार यांना आपण पाहतोय आणि पवार यांच्या अगेन्स्ट पॉवर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विलास आणि एका बाजूने विकासला आपण पाहतोय. योगेश शेठ पाटील जे नागावचे समाजसेवक आहेत. नयन शेठ पाटील नागाव. संजय दादा पाटील जे सुप्रसिद्ध गायक आहेत. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर नागावचे रोहित पाटील बंटी पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. डॉट बॉल आलाय. चौकार आला होता परंतु चौकारानंतर हा डॉट बॉल आपण पाहू शकाल. P1चं हे षटक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल असेल या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं गोलंदाजचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजानं कंबर कसली आहे रोखण्यासाठी. इथे इलेक्ट्रिक सोडून जाणारा हा चेंडू. रमेश म्हात्रे यांचा स्वयंचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. ते एक धाव खूप महत्वाचे आहे. ज्या पद्धतीचं टार्गेट सेट झालंय ते पाहता सुरुवात खूप चांगली गरजेची होती परंतु इथनं आता पलटवार टीम 11 बामालीला करावाच लागेल. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो पहिल्या षटकातील. P1चं हे षटक. विकेटचा हा बॉल प्रहार केलाय. अगदी प्रॉपर टायमिंग.
क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. त्याच्यावरती आलेला शेवटच्या बॉलवरती वार आलेला षटकार नावफलकाला 13 या आकड्यावरती नेतोय. पॅव्हेलियन आहे आणि समोर त्यांचे हे चिमुरडे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. स्वर्ग अनिल दादा प्रतिष्ठान, बुलेट ग्रुप दादा नागाव, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये आपण सर्वजण आहोत. 40+ 8 संघ खेळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये साई पाटील, सौरभ पाटील आणि मी करण खान या दोन्ही आमच्या समालोचकांनी जबरदस्त आज पहिल्या रचनेमध्ये तुम्हाला एंटरटेन केलेले. यानंतरही तुमच्या समोर मॅच असेल ती नावाई आणि हिदुटणे या दोन संघांदरम्यान. नावाईचा कॅप्टन टॉस जिंकलाय. बॉक्स नाव बॅक टू दी क्रिकेट. 13ला पहिली विकेट आलेली आहे मॅच मध्ये. अजूनही 18 बॉल 33 धावांची गरज. शक्ती पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती, समोरच्या दिशेला उडवला बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये, विसावलाय आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हा महत्वपूर्ण धक्का. विलास पावशे बॅक टू दी डगआउट. तिला तुम्ही पाहता पहिल्याच बॉलवरती विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यानं पकडलाय झेल. संपला. मोठी विकेट आली विलास पावशेची, ज्याच्यामध्ये दमखम फिनिश करण्याची. त्याची पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. शक्ती पाटीलनं इम्प्रेस केला. पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली. या मॅच मध्ये जसा आला पहिल्याच बॉलवरती विकेट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचं तुम्ही पाहता साईजी पाटील तुर्बे, त्याच्यानंतर करणजी कार्डन, हेडूटने त्यांचा संघ देखील एक मॅच जिंकली आहे आणि सेकंड मॅच तुमच्या भेटीस येणार आहे. नवाली 40+ आणि हेडूटने 40+. विकेट मिळते शक्तीला. नावाईचा कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. हेदुटणेचे कॅप्टन तुम्हाला इन्व्हाइट करतात. हेदुटणेचे प्लेअर जिथे कुठे तुम्ही आहात मंचच्या समोर या, तुम्हाला फिल्डिंग करायचे नेक्स्ट मॅच मध्ये. 13ला दुसरी विकेट. शक्तीचा पुढचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राइव्ह करण्यात आला. गॅप मध्ये बॉल आहे. कव्हरचा फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर दोघेही धावत आहेत. शेवटच्या क्षणाला अडवून आता थ्रो केला जाईल. मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा. हे मॅच सध्या तरी बॅलन्स आहे. सेकंड इनिंगची सुरुवात आहे. शक्ती असा आहे गोलंदाज आहे जो विकेट टेकर आहे आणि नीडर आहे. धैर्याने मी त्याला बऱ्याच वेळेला बघितलंय विथ द बॅट विथ द बॉल. तो विकेटच्या शोधात आहे. पण दुसऱ्या बाजूने विकासने जबरदस्त खेळ केलाय. तो 10ला नॉट आउट पण सध्या स्ट्राइक घेतला. संजय थोडासा लेट खेळला. बॅटच्या वरती बॉल लागलेला ऑन साईडला चाललाय आणि सध्या तरी दोन्ही फलंदाजांचा माइंडसेट रनआउटची चान्स होती ती गमवली आहे. ओव्हरथ्रो झालेल्या मागून येत आहे बॅकअप. सध्या दोन्ही फलंदाजांचा माइंडसेट आहे की शक्तीच्या अगेन्स्ट आपल्याला अटॅक करायचा नाही. सिंगल डबलने धावसंख्येला पुढे न्यायचं आहे. खर तर फॉर्म ह्या संघाच्या सोबत आहे आणि ज्या पद्धतीनं पहिली मॅच जिंकली होती असं वाटलं होतं मोठं टार्गेट त्यांना चेस करायचं आहे, परंतु ते टार्गेट लिलिया कंप्लीट केलं होतं. 59 धावसंख्या त्यांनी अर्थातच सहजगत्या कंप्लीट केल्या होत्या. इथे देखील त्यांचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये देखील या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा आणि जेणेकरून या स्पर्धेमध्ये आपलं जे स्थान आहे ते कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. 22चा इशारा पंचांचा ह्या धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना 46चा पाठलाग करायचा. पहिली विकेट रोहिदास पावशेची, त्याच्यानंतर विलास बाद झाला. अजूनही डगआउट मध्ये खेळणूक कक्षामध्ये रवी पावशे येणं बाकी आहे. त्याच्यामध्ये देखील धबधब आहे. त्याच्या बॅट मध्ये देखील मोठे पटके आम्ही पाहिल्यात. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता पहिला सामना जिंकला टीम बाबालीनं. पहिली मॅच जिंकली आहे टीम तुम्ही पाहता खिडकाळी 40+ न. ही सेकंड राऊंडची पहिली मॅच. हा बॉल खोदून काढला. बॉल चला बॉर्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित आहेत. एक केली डबलचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जाते. शक्ती बॅट्समनकडेच बघत राहिले होते की ते पोचतील का नाही आणि ते 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. सौरभ ज्या पद्धतीनं
शक्ती आताही सांगतात की मला समजलंच नाही की नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन अजून पोहोचला नाही. हा थ्रो आला पा लॉंग ऑफच्या फिल्डरने थ्रो केला, शक्तीच्या हातात बॉल त्याने पकडलाय व्यवस्थित, पण त्याला असं वाटलं की बॅट्समन पोहोचलाय त्या अगोदर. ओहो फटका बनवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये बॉल, फाईन लेगचा फिल्डर चांगला प्रयत्न केलाय, चांगली फिल्डिंग, स्टॉप केला बॉलला, पण 2 धावा ते रोखू शकत नाही. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2 धावसंख्या पुढे चालली आहे. ओव्हरथ्रो झालेला आहे, मागून बॅकअप येते. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 for 2, 22ला 2 बॉल बाकी 12 आणि 12च्या सरासरीने धावा बनवायचा. 12 बॉल मध्ये 24. अंपायरचा ड्रिंक्सचा सिग्नल आलेला आहे. एक छोटासा आपण डीजे वाला ब्रेक घेऊ. स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील आहे, स्ट्रॅटेजी जिथे बनवण्यात येईल. आमचा कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉल 24 ची गरज आहे बामालीला खिळकायचा अगेन्स्ट. काय 12 मध्ये 22 बनवल्यात, अजूनही 12 बॉल 24 धावेची गरज आहे. सरासरी प्रति षटकामध्ये 12ची आहे. एका बाजूला तुम्ही पाहता विकास पावशे चांगली बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला संजय भुईर त्याला देखील साथ देतोय. डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये अजून रवीचं येणं बाकी आहे. 12 मध्ये 24 जिथे जय गावदे जय हनुमान 40+ याच डे नाईटचं फॉर्मेट जिथे पार पडलं, तिथे मात्र रनरअप संघ ठरला बमाली 40+. या मॅच मध्ये जिंकेल कोण याच्याकडे देखील मायबाप प्रेक्षकांचं लक्ष लागला. जे तुम्ही पाहता प्रल्हाद पवार यांना तुम्ही पाहतात विथ द ग्लेअर्स आहेत. आता इथे तुम्हाला डे नाईट त्यांचा हा गोगल जरूर पाहायला मिळतो आणि स्टायलिश प्लेअर आहेत. आजही ती स्टाईल त्यांनी जपून ठेवलेली आहे आणि या अगोदर त्यांचा डोळा देखील जखम झालेले आहेत, त्यामुळे आता ते आय थिंक आपल्याला सांगतायत 12 बॉल आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या बामली संघाला. खरं तर मॅच बॅलन्स आहे, कारण जर आपण विचार केला तर किरण ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 22 बांधल्या, 24 ची गरज. इथे फटका तर चांगला आहे, ऑन सेटला खेचला गॅप मधून बॉल दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. कारण जो इकॉनॉमिक्स गोलंदाज आहे त्याच्या पहिल्याच बॉल वरती संजय भुईरचा पलटवार पाहिला. मिड विकेटला क्लिअर करणारा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. मिडल ऑफ द बॅट फटका जबरदस्त, मिड विकेटला चौकार. पण या चौकारानंतर समोरच्या बाजूने तो आवाज आलाय प्रेक्षकांचा. बामालीचे प्रेक्षक आता हे जागेत. मला पाहायचं खिडकाईचा आवाज कधी येतोय. खिडकाईचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या क्रीडांगणाच्या दोन्ही तितकेशी लांब गावं नाही, जवळचीच आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचे प्रेक्षक आहेत. 11 बॉल 20 धावांची गरज. क्लोज इन्काउंटर. हे मॅच मात्र रंगेल. शेवटच्या बॉल पर्यंत ह्यात शंकाच नाही आहे. इथे पंचांकडे कटाक्ष टाकला होता, परंतु पंच दर्शवतायत की जी रिटर्न क्रीज आहे अगदी तिच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. इट इज अ डॉट बॉल आणि ह्या डॉटनं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खलाटणे आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर प्रतिकार करत असताना गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. त्याला देखील माहित आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची जेणेकरून फलंदाजांना थांबवण्यात येईल. शर्यतीपासून थोडा दूर ठेवला. आता बॉल शिल्लक 10 धावांमध्ये 20 धावेची गरज आहे. प्रत्येकी बॉल वरती 2 धावायचा खऱ्या अर्थाने गरज आहे टीम बाबाली 40+ ला. पुढचा बॉल कट केला, फटका चालला. तुम्ही पाहता फिल्डर उपस्थित आहेत. थोडी मिसफील झाली. या बॉल वरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. धावपलकावरती तुम्ही पाहता 27 धावा आणि आता समीकरण तुमच्या समोर 9 बॉल 19 ची गरज आहे.
विकास पावशे करण जोपर्यंत मैदानामध्ये लेफ्ट हँडर आहे, क्रिकेटमध्ये लेफ्टी फलंदाज म्हटला सर्वात घातक विकास पावशे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत अशा पल्लवीतात मॅच संपली नाहीये. बामाली सजासजी हार मानणारा संघ नाहीये आणि खिडकाली 40+6 गोलंदाजी अटॅक हा देखील त्यांचा शानदार आहे. लेफ्टीने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. जो विकास आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 9 बॉल 19 धावांची गरज आहे. बॅकफुटला कट केल्या बॉलला, थर्ड कडे बॉल गॅप मधून निघालाय, नाही थांबणार, फिल्डर धावतोय, बॉलही धावलाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. पाचशे 2 बॉल 2 षटकारासाठी पंकज पावशे यांच्याकडनं पारितोषिक आलाय 3000 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर 2 षटकार जरी आले तरी मॅचला कलाटणी होऊ शकतं. त्या हेतून खरं तर या गोष्टी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल. शर्यत लागली होती परंतु आता इक्वेशन 8 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 15 धावा. षटकातील पुढचा बॉल समोर तुम्ही विकासला पाहता. बादशाह रडामध्ये उडवला, मस्तापैकी प्रॉपर टापे प्रॉपर स्ट्रोक, बॉल चालला मिड विकेट सीमा पार. विकास पावशे आता गरज ह्या षटकारानं जे इक्वेशन होतं ते सोपं झालंय. 7 बॉल 24 वरती खेळत असताना आपण विकासला पाहतोय. 7 बॉल मध्ये 9 धावा पाहिजेत बामलीला. ओहो अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरने चुकी केली. विकास हा ना, ओहो डायरेक्ट हिट आणि अक्षाला विकेट. सो आता विकासकडे स्ट्राईक असणारे पण बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचा नियम. 6 बॉल 9 धावांची गरज. स्ट्राईक खऱ्या अर्थात तुम्ही पाहता विकास पावशेकडे, त्याची विकेट जर इथून आली मॅचला कलाटणी देईल का? खिडकाली 40+. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला विष्णू पावशे आलेले. पण आता विनंती असेल हेदुटणे आणि नावाळी दोन्ही संघ आपण मंचासमोर येऊन थांबा. शेवटचा बॉल पडला बरोबर फिल्डिंग करणारे हेदुटणे संघ तुम्हाला मैदानाच्या आत उतरायचं आहे. त्यामुळे ऑलरेडी आता 2 वाजत आलेले, 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. सो आपण मैदानाच्या बाहेर थांबू नका, मंचासमोर येऊन थांबा. ही मॅच कधी फिनिश होऊ शकते कारण 6 बॉल 9 ची मॅच आहे. सौरभ पाटील जे सिद्धी करवल्याचे आहेत ते देखील मॅचला एन्जॉय करतात. बाबाली म्हटलं तर त्यांच्या मामाचा गाव रोहिदास पावशे, रवी पावशे त्यांचे मामा, ते देखील बाबाला सपोर्ट करण्यात आहे. तुमचं देखील सौरभ मनपूर्वक सरचे स्वागत. 6 बॉल 9 ची गरज आहे. नक्कीच सौरभ पाटील एक ऑलराऊंडर भूमिका आता सध्याच्या घडीला ते पूर्ण करतात सिद्धी करवलेसाठी. आता देखील ते खेळ पाहतायत जवळून, परंतु मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना जशी हवी होती अगदी तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल मॅच. 6 चेंडू आणि 9 ची गरज. सुरुवातीचे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील ह्या षटकाचे, कारण की इथे जर एखादा मोठा फटका आला तर मॅच पूर्णतः आपल्याला झुकताना पाहायला मिळेल ती टीम बामालीच्या बाजूने. परंतु सुरुवातीला जर विकेट कॅरी केला तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शिरकाव पाहायला मिळेल तो टीम खिडकालीचा. क्लोज एन्काउंटर ज्या पद्धतीची मॅच प्रेक्षकांना पाहायची होती अगदी त्याच प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना एका बाजूने टीम खिडकाली लढते. आज वीरा 11 या नावानं हा संघ खेळतो, तर त्यांच्या अगेन जय हनुमान वंश 11 बामाली संघ. इथे बॅटची कडा, चेंडू चालाय तडव्या रिजनला, क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतायत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि 2च धावांवरती समाधान देखील मानलं जाईल. याचं कारण स्ट्रायकिंग एंड वरती विकासला खेळायचा आहे आणि आपल्या संघाला विजय त्याला मात्र मिळवून द्यायचा आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 5 मध्ये 7 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता प्रेम पाटील. नावातच खूप काही आहे पण आता प्रेमात पाडेल का इथे खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीवरती टीम खिडकाली 40+ ला. प्रेमचा अगेन्स्ट विकास. बॅकफुटला थांबलाय, कट करायचा होता, डॉट बॉल. मॅच मध्ये तर जरूर मजा आणली आहे प्रेमने, कारण पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतरचा डॉट बॉल या मॅच मध्ये खिडकाळीला एक कायम ठेवतोय. कारण विकास एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, तो मोठ्या फटक्यासाठी चान्स घेतोय. 4 बॉल 7 धावांची गरज. इथे देखील दुसरा डॉट आलाय. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगत वाढली आहे.
आता प्रेक्षक जे बसले होते ना ते उभे राहिलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा की विकास मैदानात आहे तरी देखील मॅच आता शेवटच्या बॉल पर्यंत येईल की काय. ज्या विकासने आतापर्यंत विजयाचं स्वप्न दाखवलंय, ज्या विकासने विजयाच्या स्वप्नाच्या दरवाजापर्यंत आणलंय, तो दरवाजा उघडेल का प्रश्न आहे. पण प्रेमच्या गोलंदाजीने आतापर्यंत जबरदस्त मॅच रंगली आहे. 3 बॉल 7 धावांची गरज. एका फटक्याची खरं तर गरज आहे या मॅच मध्ये आणि तो फटका येईल का. इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु एका टप्प्यावरती फील्ड करणं पसंत केलं होतं आणि अंततः बॉलनं बदलवली दिशा आणि या संघाची जणू काही दशा बदलते की काय. नशीब आणि कौशल्य आज साथ देतात खऱ्या अर्थानं. नशीबाची साथ आहे टीम बाबाली 40+ ला. समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 2 मध्ये 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी 3 धावा बनवाव्याच लागतील. मॅच जिंकेल कोण. पण एकदा तर मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया बाबाली 40+ आणि खिडकाली 40+. पण हा जो बॉल जेव्हा ज्या ठिकाणी जात होता ते फिल्डर मागचे जणू काही बॉलला ओढतच होते. मॅग्नेट प्रमाणे पा बॉलला येऊ द्या अखेर त्यांच्याकडे आला आणि त्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन. 2 बॉल 3 धावांची गरज. फुल टॉस आहे. बॉल बॅक वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल आहे. फील्डर डीप मध्ये फार वेगाने डबलचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडासा वाईड आलाय. ओव्हर थ्रो यानंतर 2 धावा तर कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. आता मॅच शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग 40+ फॉर्मॅटचा नियम आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. बसलेले प्रेक्षक उभे राहतील. उभे प्रेक्षक टाचांवरती जर बायच आवडले असेल एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया खिडकाली 40+ साठी बाबाली 40+. प्रेमात खऱ्या अर्थानं प्रेम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती करण आज प्रेमात पाडेल का हा देखील 1 बॉल 1 ची गरज. आणि विनंती असेल की कोणताही संघ मॅच जिंकल्यानंतर आतमध्ये जाणार नाही ह्याची दक्षता घ्यायची आहे. आतमध्ये जाईल तो फक्त हेदूडने 40+ कारण पुढच्या मॅच मध्ये त्यांची फिल्डिंग आहे. हेदूडने 40+ चे सर्व खेळाडू तुम्हाला तयार राहायचं नाही तर पॅनल्टी बसेल. लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करण्यात येईल. लक्षात असू द्या तुम्ही अजूनही मैदानाच्या बाहेरच जात मंचा समोर येऊन थांबा. शेवटचा 1 बॉल आहे 1 धावेची गरज. पाहूयात प्रेम करतोय का गेम या मॅच मध्ये. त्याने आतापर्यंत तर चांगली बॉलिंग केलेली आहे. विकास अजूनही मैदानाच्या आत लढतोय कारण या धावा 6 बॉल मध्ये कमी जरी वाटत असल्या तरी प्रेमने लढून कशाभिषा 1 बॉल 1 वरती मॅच आणली आहे. सामना संपला नाही. अंपायर चर्चा करतात. नेबर्स वाढलेत विकासचे. 1 बॉल 1 धाव त्यांना रोखायचे. कदाचित बॅटचा स्पर्श झाला तर धाव बनेल. हवेत बॉल असला तर चान्स असेल खिडकाळीला. पण बॉल जर डॉट आला तर सेलिब्रेशनला लगेचच सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. मामालीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत पण मॅच संपल्यानंतर कोणी आज जाणार नाही. लक्षात घ्या मॅनेजमेंट टीम कडून महत्त्वपूर्ण सूचना आहेत. पुढच्या मॅचला लगेचच सुरुवात करण्यात येईल. वाद मॅचचा दिवशी सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मामाली विरुद्ध खिडकाई 1 बॉल 1 धावेची गरज. चला प्रेम थांबू नका. आपण लगेचच मॅचचा रिदम तोडू नका. स्ट्रायकिंग एंडला विकास बॉलर आहे प्रेम. मामालीच्या विरुद्ध खिडकाई 1 बॉल 1. बॅकफुटला कट केलाय. शॉर्ट थर्डला फिल्डर बॉल नाही सापडला. रन सापडले बामलीला. विकासने मॅच जिंकून दिली. हार्दिक अभिनंदन. हरलात पण वाघासारखं लढलात का बाय